गुरु नवापूर संघाला. चला अक्षय यायचंय. आपण ठरतायत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता अक्षय कैलासजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. काय जबरदस्त कामगिरी. अक्षय एक मिनिट थांबायचंय. अक्षय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. मला एवढा लास्टला उतरवला. मी पहिला उतरायचो बॅटिंगला, मग आता माझी बॅटिंग चालत नाही म्हणून मी लास्टला उतरलो. 1-5चं इक्वेशन होतं. वाईट चेंडू आल्यानंतर कशा प्रकारे फील करत होता? खूप मला एवढे ओरडत होते, मला ये जरा भेटला. मैदानाच्या आउटफील्ड बद्दल आणि या आयोजनाबद्दल खेळपट्टीबद्दल काय सांगशील? खूप चांगलं आहे आयोजन आणि दरवर्षी असंच ठेवा. खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील मॅच साठी. नेक्स्ट मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. जिकडे एका बाजूला हितेश होलकर तर स्ट्राईक एंडला अक्षय पाटील. तर पहिले षटक घेऊन नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हो 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 ट्रम्बल ट्रम्बल ट्रम्बल. पहिल्या चेंडूवर काय घडलंय ना तेरी ना मेरी दोन खेळाडू मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमारेखा पार चौकार 4 धावा. येस ओव्हर टू मृदुल. यस थँक्यू टीचर. आदरणीय सन्माननीय नरेशजी मेहर यांना मी विनंती करतोय. कौस्तुभ मेहर यांचे वडील आहेत. नरेशजी मेहर आपला देखील हितांश शुगांश 11 प्रेझेंट प्रीमियर लीगच्या वतीनं आपला देखील सहर्ष स्वागत असेल. आपण मंचावर येऊन आसन असतावा. सामन्याकडे वळतोय जिथे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला नवापूर संघ आपण पाहायला गेल्यानंतर थोडीशी ओपनिंग खऱ्या अर्थानं सलामीवर फलंदाजामध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पंकज मेहर यायचा, आदित्य मेहर यायचा, यावेळेला हितेश होळकर यांना संधी दिली आणि ह्या वेळेला संधीचं खऱ्या अर्थानं सोनं करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ होतोय. 6 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं हे 2 सलामीवर बॅटर जर का ह्या खेळाडूंना सूर गवसला तरी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कर्दन काळ ठरू शकतोय. अक्षय पाटील ज्या खेळाडूकडे वसई तालुक्याच्या संपूर्ण आता नजरा आहेत, तो खेळाडू आहे एकीकडे, तर दुसरीकडे महाराष्ट्र पोलीस दलातील हितेश होळकर यांना देखील आपण पाहतोय. आतापर्यंत धाव संख्या आपण पाहायला गेलो तर 4 चेंडूंचा खेळ होतोय. 6 धावा धावफलकावर येत असताना आखोडी टप्प्याचा चेंडू. यावेळेला काय घडतंय? क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. झेल टिपला जातोय. हितेश होळकर यांच्या खेळ यावेळेला यस थँक्यू. 5 चेंडू शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. 6 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. निशान आतापर्यंत चांगला कमबॅक करत असताना पाहायला मिळते. यावेळेला काय घडतंय? थोडासा फंबल होतोय परंतु धाव संख्येत डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना पाहायला मिळतं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 7 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या गडीच्या मोबदल्यात या ठिकाणी मंचावर एक शुभ स्वागत सत्कार होतोय. मी विनंती 7 धावा धावफलकावर 7. आदरणीय सन्माननीय विलासदादा रसाल आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ती या ठिकाणी नरेशजी मेहर यांचा ह्या ठिकाणी शुभ सत्कार करायचा आहे. स्पर्धेच्या वतीनं एक पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी विनंती करतोय. हितांश शुगांश 11 प्रेझेंट ही प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. ह्या प्रीमियर लीगच्या वतीनं एक शुभ सत्कार आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि ही संस्कृती जोपासण्याचे ह्या ठिकाणी हितांश शुगांश 11 संघ आणि ही प्रीमियर लीग प्रयत्न करत आहे. आपल्याला थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल मंचावर एक शुभ सत्कार. ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कौस्तुभ
मेहर यांचे वडील आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा शुभ सत्कार आज मंचावर आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याकडे वळतोय जिथे आतापर्यंत 10 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होताना विलासदादा रसाल यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळत आहे. नरेशजी मेहर यांचा शुभ सत्कार ही स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मानित करण्यात येत आहे. सन्मान चिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय जिथे धावसंख्या आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळत असताना 1.2 चेंडूंचा खेळ होतोय. 12 धावा धावफलकावर. अरबाज शेख गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूंना आपण पाहायला गेलं तर वसई विरार प्रीमियर लीगच्या वतीनं प्रभावित करून सोडलं होतं. टीम तेजस 11 संघाकडून खेळत असताना पाहायला मिळाला होता. हाच गोलंदाज आज पुन्हा एकदा अरबाज. परंतु दुसरीकडे काय आहे, दुसरीकडे यंग टॅलेंट आदित्य मेहर ज्याच्या बॅट मधून यावेळेला उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या माहितीसाठी, खेळाडूंच्या माहितीसाठी हा यस थँक्यू डीजे एक लेदर क्रिकेटर देखील आपल्याला पाहायला मिळतं. उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आहे. संपूर्ण नवापूर गावातील एक यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूवर नजरा आहेत तो आदित्य मेहर यावेळेला सुपररित्या एक क्लासिकल टेम्पररी शॉट दर्शवत असताना यावेळेला 17 धावा आतापर्यंत धावफलकावर. आणि हमला कोणावर होतो, जो गोलंदाजी यंदाच्या सीझन मध्ये लहरामध्ये पाहायला मिळतोय तो अरबाज शेख यांच्यावर हमला आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येत असताना 1 to go चा इशारा. 17 धावा आतापर्यंत धावफलकावर. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल दत्तगुरु नवापूर संघाकडून. यावेळेला काय जर डायरेक्ट हिट असता तर मात्र दृश्य काही वेगळं असं पाहायला मिळालं असतं. परंतु धावसंख्येत 1 ने भर पडतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ होत असताना 18 धावा धावफलकावर. यस डीजे. पहिल्या 2 षटकांचा खेळ होत असताना 18 धावा धावफलकावर. पहिला चेंडू क्या बात आहे. रोनित गोवळकर गण्या या नावाने खऱ्या अर्थानं भरपूर अशी प्रसिद्धी मिळते. हा गण्या यावेळेला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे आपण पाहायला गेलं तर वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेटचा तितकाच मोठा अनुभव आहे. मग तो खेळाडू बॉक्स क्रिकेटमध्ये संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असताना पाहायला मिळतो तो रोनित गोवळकर एकीकडे आपण पाहतोय. तर दुसरीकडे एक यंग टॅलेंट अर्थातच आदित्य मेहर यांना आपण पाहतोय. ज्या खेळाडूकडे खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूला फॉलो केलं जातोय हा रोनित गोवळकर आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. पंच विवेक पाटील यावेळेला आमच्यापर्यंत वळतात. धावत संख्येमध्ये अतिरिक्त भर पडला जातोय. 21 धावा 21 धावा धावफलकावर. दत्तगुरु नवापूर संघ आणि दत्तगुरु नवापूर संघाचा प्रेक्षकांचा देखील थोडासा उल्लेख करावा असं वाटतोय. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपला प्लेइंग 11 संघ आपल्याला दत्तगुरूचा संघ पाहायला मिळतोय आणि तितकाच प्रेक्षक देखील आज प्रचंड प्रमाणात पुन्हा एकदा दत्तगुरु नवापूर संघासाठी प्रेक्षक त्यांच्या साथीनं त्यांच्या सपोर्टला आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या सामन्याकडे वळतोय जिथे 22 धावा धावफलकावर येत असताना अक्षय पाटील यावेळेला काय घडलं जातंय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अक्षय पाटील बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. 22 धावा धावफलकावर. 2 सलामीवर फलंदाज यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना पाहायला मिळतात. अक्षय पाटील खऱ्या अर्थानं आज स्वस्त्यामध्ये गमावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज यावेळेला मंगेश तांडेल येतोय. स्वकर्णधार आहे आणि तशा प्रकारची खेळी करेल का ह्यावर देखील नजर असेल. समोर रोनित गोवळकर आहे. रोनित यांनी यावेळेला खऱ्या अर्थानं सन्मान दिला जातोय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धावेने धावफलक आतापर्यंत 23 धावा. तिसऱ्या षटकात आपण पाहायला गेलं ना तर धावेंना रोख लगावलेला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळले आदित्य मेहर दुसरीकडून
आखोडी टप्प्याचा चेंडू होता, वेगवान गतीचा चेंडू. चेंडू ज्या वेळेला जमिनीलगत आदळतो आणि त्यानंतर थोडासा वळण घेत असताना पाहायला मिळाला डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला गेला. सिंगल धाव पुन्हा एकदा धाव फलकामध्ये ऍड होते. पहिले 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 24 धावा आतापर्यंत धाव फलकावर येत असताना पाहायला मिळतात. थँक्यू डीजे. यश वैती येतोय नवीन गोलंदाज वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं. जो खेळाडू आपण पाहायला गेला तर एक यंग टॅलेंट म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय, ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं प्रभावित करून सोडलंय. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. VPL मध्ये देखील हा खेळाडू खऱ्या अर्थानं आयकॉन मनी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा गोलंदाज, हा अष्टपैलू खेळाडू यश वैती, मॅन फ्रॉम निर्मळचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. परंतु बऱ्याच संघामधून बऱ्याच वेळा खेळत असताना अवघ्या मला वाटतं अंडर 20चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे मंगेश आहे, एकीकडे आदित्य आहे. म्हणजेच काय, एकीकडे आदित्य आणि यश यंग टॅलेंट मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि बेस्ट वर्सेस बेस्ट अशी देखील लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू एकमेकांचे डावपेच जाणतात खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर. एकमेकांच्या संघामध्ये बऱ्याचदा खेळत असताना पाहायला मिळतात आणि ही लढत आता आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे एकीकडे आदित्य, दुसरीकडे यश वैती. 2 वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट मधील यंग टॅलेंट एकमेकांच्या विरोधामध्ये येत असताना पाहायला मिळतात. यावेळेला आखोडी टप्प्याचा चेंडू, यावेळेला यश चुकी करतोय का, यावेळेला डगआउट मधून टाळ्या वाजल्या जातात. अर्थातच 1+1 अशा 2 धावा यावेळेला धाव फलकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत 28 धावा धाव फलकावर येतात. यावेळेला यश चुकी करतो आणि चुकीचं रूपांतर अतिरिक्त 2 धावा धाव फलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतात. मित्रांनो, म्हटलं जातं ना की पराभवाने माणूस संपत नसतं, प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपत असतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. अशा प्रकारची यश वैते आतापर्यंत गोलंदाजी हाताळत असताना पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय, ज्या ठिकाणी अरबाज शेख आपल्याला पाहायला मिळतं पूर्णतः स्वतःला झोकवून देत असताना. 29 धावा धाव फलकावर. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये यस विवेक चेक करायचंय टेक्निकल टीम. आतापर्यंत 29 धावा धाव फलकावर येत असताना पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. आणि कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहायला गेलं तर विकास धसकर यांना आपण मुख्य पंचांची कार्यालय निभवत असताना पाहायला मिळाले. सोबतीनं विवेक पाटील यांना देखील आपण पाहतोय. सिंगल धावा आहे. सिंगल धावेने धावसंख्या आतापर्यंत 29. 3 चेंडूंचा खेळ होतोय. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल ह्यावर देखील नजर असेल. कारण आदित्य मेहर ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 10 धावेंची खेळी आले, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत सूर गवसलाय, परंतु येणाऱ्या काळामध्ये किती धावा बनवल्या जातील ह्यावर देखील नजर असेल. आदित्य प्रयत्न करतोय, परंतु यावेळेला म्हणतोय ना स्वतःला की अच्छे का सन्मान करो और बुरे का अपमान करो. ज्या वेळेला सुरेख लाईन लेन टप्पा चेंडू हाताळतोय त्यावेळेला मात्र आदित्य पुन्हा एकदा सन्मान देत असताना पाहायला मिळतोय. मंगेश मेहर बॅटची कडा घेते, चेंडू जातोय यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव पुन्हा एकदा धाव फलकामध्ये ऍड होत असताना शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. 31 धावा आतापर्यंत धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 31 धावा आतापर्यंत धाव फलकावर येत असताना म्हणजे ज्या प्रकारची गोलंदाजी यश वैती असेल, त्यानंतर रोनित गोवळकर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना संघाला कमबॅक करून दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू सिंगल धाव येते. हलक्या हाताने ड्राईव्ह केला गेला, डबल घेण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल धावेवर यावेळेला समाधान मानावं लागतं. पहिल्या 4 षटकांचा खेळ होत असताना 32 धावा धाव फलकावर लगावल्या जातात आणि येणाऱ्या 24 मध्ये 33 धावेंचा आव्हान धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. डीजे थांबवतोय 2 मिनिटं. आदरणीय सन्माननीय हर्षद दादा अनिल पाटील आपण देखील या. आपल्या सोबतीनं सन्माननीय दिनेश दादा मोरे यांना देखील विनंती असेल. दिनेशजी मोरे आपल्याला देखील विनंती असेल, आपल्या देखील हितांश शुगांश 11 प्रेझेंट ही प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. ह्या प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत.
तसेच रोहन दादा असतील, नरेंद्रजी चव्हाण यांच्याकडून देखील ह्या स्पर्धेला तितकीच मदत लाभलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर उदयराज डेअरी फार्म यांना देखील आपण पाहतोय. आरोही सचिन खडपकर ह्यांच्याकडून देखील ह्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मानस रिसॉर्ट असेल, त्यानंतर अभित खान आपण पाहतोय. अनिस चौधरी यांच्याकडून देखील ह्या स्पर्धेसाठी तितकंच आर्थिक मदत लाभलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहतोय रवींद्रजी पालकर साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी तितकीच एक आर्थिक मदत लाभलेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या सर्वांचं पुन्हा एकदा मन भरून पुढे भरून सहर्ष स्वागत. आणि सामन्याच्या दिशेने वळतोय, जिथे सुरुवात एक चांगली करून देत असताना 2 चेंडू 5 धावा धाफळकावर येतात. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण हल्ला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण जिथे मनीष मेहर आपल्याला पाहायला मिळतोय. सोबतीनं आमच्या यावेळेला कौस्तुभजी मेहर हे देखील जोडतील. 3 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावपलकर पहिलं षटक मार्गस्थ. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न स्वतःच्या फलंदाजमध्ये अडवलंय. येतो डॉट बॉल. निर्धाव चेंडू, एखादा डॉट बॉल, एखादा विकेट अजून प्रभावित करेल, परंतु ते काम करणं यावेळेला गरजेचं असणार आहे दत्तगुरु नवापूर संघासाठी. मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो हो, व्हॉट अ शॉट. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. 10 धावा. थँक्यू मृदुल. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 17 धावा धावपलकर होते त्या दत्तगुरु नवापूर संघाच्या. वेगाने सुरुवात झाली होती, परंतु मागील नंतरच्या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा धावपलकावर. म्हणजे ज्या धावांपर्यंत अपेक्षित होते त्या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नाही झाला गेला. त्यानंतरचं कमबॅकने पूर्णपणे दाखवून दिलं होतं निर्मल सिसीने. आणि फक्त 32 धावा धावपलकर झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. ड्राईव्ह करायचा प्रयत्न पुन्हा एकदा. ना तेरी ना मेरी. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्टार्ट. थँक्यू मृदुल. पहा, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावपलकर होते. मला वाटतं अहमदाच्या हंगामामध्ये ज्या प्रकारे दत्तगुरु संघ नवापूर हा रजिस्टर झाला गेला आणि मंगेशचं पहिलं षटक येते की त्या धावांमध्ये तब्बल 14 धावा आल्या. नाहीतर मंगेशने प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये पहिल्या षटकामध्ये प्रभावित करणारी कामगिरी सोडली. इकडून कमबॅक होईल का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असेल. एखादा विकेट, एखादा डॉट बॉल दत्तगुरु नवापूर संघासाठी कमबॅक करेल, परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असणार. जतीन नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, जिकडे आतापर्यंत 14 धावा धावपलकावरती ज्या प्रकारची सुरुवात करायची होती ॲज अ ओपनरने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. येस, नक्कीच. या ठिकाणी बक्षीस देखील लगावण्यात येत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर शिवम फार्म हाऊस अर्थातच रुपेशजी तांडेल यांच्याकडून जर का मला वाटतं काकबंधू देखील आहेत जतीन तांडेल यांनी जर का लगातारचे 2 गडी बाद केले तर 500 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचतंय. आतापर्यंत धावत संख्या धावपळकर आपण पाहायला गेलं तर 1 चेंडूचा खेळ होतोय. 1.1 चेंडूचा खेळ होत असताना 15 धावा कौस्तुभ आतापर्यंत येत असताना पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय रौफजी चाऊस यांना मी विनंती करतोय, आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हा. वेगवान गतीचा चेंडू यावेळेला हाताळला होता. चांगला चेंडू म्हणावा लागेल, परंतु दुसरीकडून ज्या प्रकारची सुरुवात करून देतो आणि खऱ्या अर्थानं आज रोनित गोवाळकर स्वतःला दर्शवतोय का मला एक भला मोठा खेळाडू ओळखला जातोय, का मला वसई तालुक्यामध्ये इतका मान दिला जातोय, हा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला काय घडलं जात आहे, वाईटचा रिव्ह्यू नाही आहे दत्तगुरु संघ, ह्याची देखील नोंद घ्या. अतिरिक्त धाव यावेळेला धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. आतापर्यंत 18 धावा 3 चेंडूंचा खेळ होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी हाताळली यावेळेला. वेगवान गतीचे चेंडू हाताळत असताना जतीन तांडेल आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांच्यासाठी एक पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळतं. परंतु यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य मेहर ज्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंचा खेळ होतो, अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. रोनित गोवाळकर आज मात्र वेगळ्या लहरामध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चुकी घडली जाते. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. 19 धावा धावफलकावर,
ज्या प्रकारची सुरुवात केली म्हणजे लक्ष आपण पाहायला गेलं तर भलं मोठं आव्हान आहे, परंतु त्या प्रकारची सुरुवात करतो आणि त्यानंतर जतीन तांडेल पुन्हा एकदा कमबॅक करून देत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यावेळेला चांगला गॅदर केला गेला चेंडूला. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड होते. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या धावफलकावर 20, आता येणाऱ्या 12 मध्ये अजून देखील 13 धावेंची गरज धावफलकावर. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. थँक्यू डीजे. हो कॅमेरामॅन प्रवीण पाटील, क्या बात आहे. इकडे बघा, मिकी माऊसचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. 12 चेंडू 13 धावांची गरज, 12-13चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. जिकडे नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय योगेश मेहर, आणि योगेश मेहरचं अजून मला प्रत्येक स्पर्धेमध्ये षटक आठवतोय. प्रभावित करणारी कामगिरी आतापर्यंत करून दाखवले. पहिला चेंडू ऑन साइडला, चेंडू अडवला का? हो चेंडू अडवलाय, येतो डॉट बॉल. एखादा विकेट, एखादा डॉट बॉल इकडून कमबॅक करेल, परंतु ते कमबॅक करणं खूप गरजेचं असणार दत्तगुरू नवापूर संघाला. आणि खऱ्या अर्थानं कौस्तुभ आपण पाहायला गेल्यानंतर योगेश मेहर ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ज्या गोलंदाजामध्ये खऱ्या अर्थानं यंदाच्या सीझन मध्ये योगेश मेहर यांनी देखील प्रभावित करून सोडलंय. ह्या योगेश मेहर मध्ये क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला साजिश अशी गोलंदाजी हाताळेल का ह्यावर देखील नजर असेल. कारण समोर रोनित गोवळकर ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 15 धावींची खेळी आले. हितेश होलकर येतोय, थोडासा फंबल होतोय, तोपर्यंत धावफलकामध्ये 1 ने भर पडत असताना 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आणि जर धावफलक बघितलं तर 21 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, येतोय डॉट बॉल. मी म्हटलं होतं मृदुल मगाशी उल्लेख झाला गेला होता, प्रभावित करणारी कामगिरी सोडले, परंतु आतापर्यंत सुरुवातच चांगले. पहा पहिल्या षटकामध्ये 32चा पाठलाग करत असताना इतक्या वेगाने सुरुवात झाली होती ना की तब्बल 17 धावा धावफलकावरती होत्या, परंतु त्यानंतरचं कमबॅक नाही, मैदानाच्या आतमध्ये थोडंसं दाखवून दिलंय आणि आता पूर्णपणे थोडंसं दबावाने आणून ठेवले. परंतु 2 बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत, हे सुद्धा विसरून चालणार नाही. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, ड्राईव्ह सक्सेसफुल, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंकज आणि लालूला बेधून चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. प्रवीण पाटील कॅमेरामॅन, कॅमेरा ग्राउंड कडे जाऊ. मिकी माऊस थँक्यू 25 रन, 25 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. बॉल टू बॉलचं समीकरण लावून सोडलं. 8 चेंडू 8 धावेची गरज. मृदुल बरंच काही या षटकामध्ये घडलंय. पहा या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय, जिकडे 2 धावा, 2 निर्धाव चेंडू आले, 1 सिंगल आली गेले आणि त्यामधून चौकार आला. आठ मध्ये 8, जिकडे योगेश सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय का? फेकी झाले. हो इकडे काय घडलंय? फेकी झाली होती, परंतु बॅकअपला कुठलाच खेळाडू नव्हता आणि त्यामुळे 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती येतात. फेकी बरोबर केली होती एस्टॅनवर, परंतु फेकी जर काही एस्टॅनवर झाली असती तर ब्रेक थ्रू आला गेला असता, परंतु मागे बॅकअपला कुठलाच खेळाडू नव्हता, त्यामुळे चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर गेला डिक्लेअर झोन मध्ये. तिकडे तब्बल या चेंडूवर 2 धावा आल्यात. पहा चर्चा कशा प्रकारे झाली होती पहिल्या 2 षटकामध्ये आणि आता थोडासा दबाव जो बनवला गेला होता, तो दबाव एका चौकाराने आणि एका 2 धावेने पूर्णपणे त्या मोमेंटमला शिफ्ट आणलंय आणि इतकं शिफ्ट आणलंय ना की दबाव पूर्णपणे दत्तगुरू नवापूर संघावर आलाय. मृदुल आणि खऱ्या अर्थानं निर्मळ संघ यावेळेला जाणतोय
म्हणजे आज अनुपस्थित आपण पाहायला गेल्यानंतर प्रदोष वैद्य यांना आपण पाहतोय, सुजित असेल आज संघामध्ये नाही आहेत आणि तशा प्रकारची फलंदाजी करत असताना दोनच सलामीवीर फलंदाज हे खऱ्या अर्थानं आज रणनीतीने खेळत असताना पाहायला मिळतात. जबरदस्तरित्या दोन सलामीवीर फलंदाज आतापर्यंत 3 षटकांचा खेळ होत असताना 28 धावा, जिथे यश वैती ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 10 धावींची खेळी येते, तर दुसरीकडे रोनित गोवळकर आतापर्यंत आग उबाळत असताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक 16 धावींची खेळी ज्याच्या बॅटमधून येते. मॅचचं इक्वेशन काय आहे यावेळेला? येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 5 धावींची गरज धावफलकावर अजून देखील पाहायला मिळत आहे. एकीकडे यश वैती सुपररित्या फलंदाजी करतोय, पूर्णतः स्वतःला आता मात्र सांगत असताना की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. अशा प्रकारची फलंदाजी यश ज्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहे. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय तोपर्यंत सिंगल. पहा कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये दोन्ही बॅटरवर. ज्या प्रकारचं काम करायचं होतं त्या प्रकारचं पहिल्या 3 षटकामध्ये 32चा पाठलाग करत असताना दोन्ही बॅटरने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. जिकडे आता इक्वेशन काय आणलंय, इक्वेशन इतक्या सहज सोप्या रीतीने आणलंय, जिकडे 5 चेंडूमध्ये 4 धाब्यांची गरज. अटॅकिंग फिल्डिंग लावले आणि त्या अटॅकिंग फिल्डिंग मध्ये एखादा विकेट, एखादा डॉट बॉल आला तर अजून मजा येईल, परंतु ते काम करावं लागणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये आला नाही. आदित्यच्या चेंडूमध्ये जर काय हातामध्ये आला असता तर फेकीसह ब्रेक थ्रू आणण्याची शक्यता झाली असती, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाही. चेंडू गेलाय पुन्हा एकदा सिंगलसाठी. थोडासा क्षेत्रक्षमध्ये पुन्हा एकदा बदल केला. अजून एक खेळाडू 38 सर्कलमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला गेलाय आणि बघूया अजून एक अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी लावली गेली. विक्रांत तांडेल काय इकडून एखादा विकेट, एखादा डॉट बॉल आणण्याची कामगिरी करून दाखवेल. वेगवान चेंडू इतका वेगाने टाकला होता ना की यष्टांच्या बाहेर गेलाय आणि आमचं पंच त्याच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू घोषित केलाय. आदरणीय अनिल घरत, आपणास विनंती की आपण मंचावर येण्याची कृपा करावी. अनिल घरत, आपणास विनंती आहे की मंचावर येण्याची कृपा करावी. बरं, इक्वेशन काय राहिलंय? 4 मध्ये 2. जमेची बाजू आतापर्यंत हीच ठरली की दोन्ही बॅटर सलामीर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ज्या प्रकारची कामगिरी करायची होती त्या प्रकारची कामगिरी करून दाखवली. टॅपच्या साहाय्याने ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच फिनिश, सामना जिंकलाय निर्मल सीसी संघाने आणि पराभवाला सामोरे जावं लागलंय दत्तगुरु नवापूर संघाला. थँक्यू डीजे. थांबवतोय 1 मिनिट मिकी माऊस, 1 मिनिट टॉस होईल आणि त्यानंतर एंटरटेनमेंट. दोन्ही कॅप्टन लगेच टॉस